तेलंगणा राज्याच्या वतीने रक्तदानाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या क्षेत्र कामारेड्डी येथील तेलंगणा उपपीठाचा सन्मान करण्यात आलाय। जागतिक रक्तदाता दिवस अर्थात 14 जून 2025 रोजी तेलंगणातील हैदराबाद येथील राजभवनात महामहिम राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते रक्तदानाच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाला सन्मानित करण्यात आले। यावेळी कामारेड्डी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय आशिष सांगवान तसेच रेड क्रॉस संघटनेचे अध्यक्ष एम राजण्णा यांच्या उपस्थितीत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने तेलंगणाचे पीठ प्रमुख काकासाहेब बनारसे, अँब्युलन्स उपक्रम प्रमुख नरेश सावकार आणि आध्यात्मिक उपक्रम प्रमुख कृष्णा गौंड यांनी हा पुरस्कार स्वीकारला। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने गेली 25 वर्षांहूनही अधिक काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदानाचं जीवनदायी कार्य सातत्याने सुरू आहे। यावर्षी सुद्धा 4 जानेवारी ते 19 जानेवारी या अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड यासारख्या विविध राज्यात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती। यामधूनच 1,36,272 रक्त बाटल्यांचं विक्रमी संकलन करण्यात आलं। हे सर्व रक्त त्या विभागातील शासनाच्या रक्तपेढ्यांना देण्यात आलंय। संस्थानाच्या रक्तदानाच्या या व्यापक आणि जीवनदायी कार्याचा समाजातील विविध स्तरातून नेहमीच गौरव होतोय।